पीक विमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. पीक कर्ज नसल्याचं हमीपत्र बंधनकारक केल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. कृषी विभागाची केंद्र सरकारकडे हमीपत्राची अट रद्द करण्याची मागणी. पुढील 2 दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता. नागपूरसह चंद्रपूर जिल्ह्यात 16 दिवसांपासून पावसाची दांडी. पाऊस नसल्यामुळे धान आणि सोयाबीन पीक धोक्यात. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जुलै महिना संपत आला तरी बंधारे अजूनही कोरडेच. बंधारे कोरडे पडल्यामुळे सिंचनाचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता. पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. बुलढाणा जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवली. शेतातील उभी पिकं करपली. हजारो हेक्टरवरील पिकं धोक्यात. दुबार पेरणीचं शेतकऱ्यांवरती संकट. 8 ते 10 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची दडी. शेतकऱ्यांकडून पिकं वाचवण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार. तुषार सिंचनाच्या आधारावरती खरीपातील पिकं वाचवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न. जळगावच्या 40 गावात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली. बळीराजा चिंतेत. अनेक ठिकाणी पिकं पिवळी पडू लागली. वेळेत दमदार पाऊस न झाल्यास खरीप हंगामावरती मोठं संकट ओढवण्याची शक्यता. गोंदियात पावसानं उघडीप दिल्यामुळे धान पिकांची नर्सरी धोक्यात. पाऊस नसल्यामुळे कोवळी रोपं सुकू लागली. कावडीनं पाणी आणून पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न. तळकोकणात पावसानं दडी मारल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान. मंत्री नितेश राणे यांच्याकडे नुकसानीची पाहणी. निकषांच्या अंतर्गत मदत करण्यासाठी उपाययोजना करू. नितेश राणेंची ग्वाही. बुलढाण्याच्या मेहकरमधील जानेफळमध्ये नीलगायींमुळे 6 एकरातील सोयाबीन पिकं नष्ट. शेतकऱ्यावरती दुबार पेरणीची वेळ. नीलगायींनी सोयाबीनचं कोवळे पीक फस्त केलं. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. बुलढाण्यात सोयाबीनचं बोगस बियाणं विक्री केल्यामुळे यशोदा हायब्रिड सीड्स कंपनी विरोधात गुन्हा. सोयाबीन बियाणांचे 5 नमुने फेल. 800हून अधिक बोगस बियाणांच्या तक्रारी. खामगाव पोलिसात गुन्हा दाखल. गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नद्या जुलै महिन्यात सुद्धा कोरड्या. 18 दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा. प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती, वैनगंगा या प्रमुख नद्या कोरड्या पडल्या. जळगावच्या मेहरुण तलावाच्या पाणीसाठ्यात मोठी घट. मेहरुण तलावात 40% पाणीसाठा शिल्लक. परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. जळगावच्या हातनूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ. धरणातील पाणीसाठा 67.53%वर. धरणाचे 2 दरवाजे उघडले. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दूषित पाणी पुरवठा. अनेक भागात नळाला गढूळ, पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी. संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती. रोहा तालुक्यातील देवकान्हे गावात भर पावसाळ्यात देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. जलजीवन मिशन योजनेतील नळांना अजूनही पाणी नाही. 3 पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या तरी देखील पाण्याचा प्रश्न काही सुटेना. राज्यात मागच्या आठवड्यात झालेल्या पावसानंतरही पाणी संकट कायम. 2655 गावपाड्यांना अजूनही 790 टँकर्सनी पाणी पुरवठा. पाऊस लांबल्यास राज्यामध्ये पाणी संकट आणखी भीषण होण्याची शक्यता. अकोल्यात रेल्वे प्रशासनाकडून शेतात साचलेलं पाणी काढायला सुरुवात. रेल्वे प्रशासनानं TV9च्या बातमीची दखल घेतली. अकोला खंडवा रेल्वे मार्गासाठी केलेल्या भरावामुळे शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान. JCBद्वारे साचलेलं पाणी काढण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांनी मानले आभार. नाशिकच्या ब्रह्मगिरी परिसरामध्ये दरड कोसळण्याचा जोरदार आवाज. वाडी वस्ती नसल्यामुळे कुठली जीवितहानी नाही. ब्रह्मगिरी परिसरात वाढती बांधकाम आणि JCB बुलडोझरचा वापर धोक्याचा. साताऱ्याच्या कराड शहरात विविध विकास कामांचा शुभारंभ. पंचशील चौकातील 32 लाखांच्या भुयारी गटार बांधकामांचा प्रारंभ. परभणीमध्ये स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलाविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री फौजिया खान यांच्या उपस्थितीत आंदोलन. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. हिंगोली जिल्हा परिषदेसमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं घंटानाद आंदोलन. औंढा नागनाथमधील पंचायत समितीमध्ये गैरव्यवहार. भ्रष्ट गटविकास अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करा अशी आंदोलकांची मागणी. भंडाऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेची आढावा बैठक संपन्न. बैठकीत आमदार अंबादास दानवेंनी कार्यकर्त्यांना सुनावलं. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या तालुकाध्यक्षांचं आमरण उपोषण. 54 लाखांचा निधी मंजूर असून सुद्धा रस्त्याचं काम टक्केवारीत अडकल्याचा आरोप. कल्याण पूर्वेत भाजपच्या 2 बड्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे आणि मंडल उपाध्यक्ष विमल कटके यांचा पक्षाला रामराम. पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे आमदार सुलभा गायकवाड यांच्या अडचणीत वाढ. धाराशिवमध्ये दूध भेसळ प्रकरणातील आरोपीचे पोलिसांना ओपन चॅलेंज. आरोपी काकासाहेब डोंबाळेचा खुलेआम. साडेसांगवी गावात वावर. दूध भेसळीतनं डोंबाळेनं कोट्यवधींची संपत्ती जमवली. 10 दिवसांपासून पोलीस आरोपीच्या शोधात. सोलापुरातील मुख्याध्यापकाचा शासनाला फसवल्याचा व्हिडिओ व्हायरल. अवधूत महाविद्यालयातील राजेंद्र वनवे याचा व्हिडिओ व्हायरल. शाळेतील शिपायाची बोगस मान्यता घेत फसवल्याची व्हिडिओद्वारे कबुली.
चौकशी करून कारवाई करण्याची महाराष्ट्र शिक्षक सेनेची मागणी. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील चेकपोस्टवरच्या कथित अवैध वसुली विरोधात आमरण उपोषण. आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. लातूरमधील प्रसिद्ध हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर मेहुल राठोड यांचा कारमध्ये संशयास्पद मृत्यू. आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज तरडगावात असणार. मुक्कामाच्या ठिकाणी सातारा जिल्हा प्रशासन आणि तरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं मोठी जय्यत तयारी. आषाढी यात्रेनिमित्तानं विठुरायाचं 24 तास दर्शन सुरू. आज परंपरेनुसार श्री विठ्ठलाचा पलंग काढून देवाला लोड देण्यात आलाय. 3 ऑगस्ट पर्यंत भाविकांसाठी 24 तास पदस्पर्श दर्शन उपलब्ध. पंढरपुरात विठ्ठलाला भक्तांकडून सोन्याच्या पादुका अर्पण. 56 लाख रुपये इतकी सोन्याच्या पादुकांची किंमत. आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज. पालखी मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारल्या. भगव्या पताकांनी सजलेल्या या कमानींमुळे पालखी मार्गाला अतिशय भक्तिमय वातावरण. आषाढी वारी निमित्तानं पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे चरण सेवा उपक्रम. उपक्रमात वैद्यकीय महाविद्यालयांच्या 215 स्वयंसेवकांचा सहभाग. उपक्रमात 1260 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी देखील. पुण्यामध्ये धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवण्यात यश. पंढरपूरला जाणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा तोल जाऊन ते रेल्वे रुळावरती पडले. क्षणाचाही विलंब न करता रेल्वे कर्मचाऱ्यांना वारकऱ्याला वाचवलं. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. बीडच्या उमरी टोल नाक्यावरती 20 किलोमीटरवरील नागरिकांना टोल माफ करण्याची मागणी. मागणीचे निवेदन प्रशासनासोबतच MSRDCच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द. जालना शहरात पालिकेकडून अतिक्रमणावरती हातोडा. पालिकेकडून 52 अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त. पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल करण्याचा पालिकेचा इशारा. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील दहिवेल गावातील आदिवासी वस्त्यांचा वीज पुरवठा 15 दिवसांपासून खंडित. दहिवेलमधील नागरिकांचा संताप. 15 दिवसांनंतर नागरिकांचा महावितरणच्या कार्यालयावरती रात्री मोर्चा. विरारच्या अर्नाळा समुद्रात 2 अल्पवयीन मुलं बुडली. अर्नाळा पोलीस आणि लाईफगार्डच्या मदतीने मुलांचा शोध सुरू. दोन्ही मुलं नालासोपारा पश्चिम सखरमोल्ला इथल्या रहिवाशी असल्याची माहिती समोर. धुळ्यातील शिंदखेड्यात विंचू चावल्यामुळे 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. साई भिला मोरे असं मृत मुलाचं नाव. मध्यरात्री झोपेत असताना त्याला विंचू चावला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शिंदखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. नाशिकमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. नाशिक रोड परिसरात 4 दुकानांवरती चोरट्यांचा डल्ला. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. मेडिकल, केक शॉपसह स्वीट मार्टमध्ये चोरी. इगतपुरी मारहाण प्रकरणात मुख्य 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना आरोपी सापडले. इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी हजर केलं. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपींना अटक केली जाणार. इगतपुरी मारहाण प्रकरणात सर्व 12 आरोपींना अटक. नाशिकमध्ये 14,65,000 रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त. गुजरातच्या दोघांना अटक करत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. नागपूरच्या रामदास पेठेतील हॉटेलवरती पोलिसांची धाड. मेफेड्रोन ड्रग पार्टी करणाऱ्या 3 तरुणांना सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात MD ड्रग्सचा आरोपीला अटक. अस्तगाव फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. लाखोंचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अकोल्यात FDAकडून गुटख्याच्या कारखान्यावरती छापा. 50 लाखांचा गुटखा जप्त. कारखाना संचालक गौरव शर्मा विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. मकोका अंतर्गत कारवाईची देखील शक्यता. अंबरनाथमध्ये चायनीजच्या दुकानातनं घातक हत्यारं हस्तगत. शिवाजीनगर पोलिसांकडून दुकान मालकाला बेड्या. दुकानदारानं नेमकी हत्यारं का ठेवली याचा तपास सुरू. वर्धा शहरालगतच्या शिवारात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची दगडानं ठेचून हत्या. आई वडील घरी परतल्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. शेतीच्या वादातून पुतण्यानं चुलत्याची हत्या केली. शेतीची वाटणी कमी जास्त आल्याच्या वादातून डोक्यामध्ये दगड घालून हत्या. लातूर जिल्ह्यातल्या हरिजवळगा गावातली घटना. राजेंद्र चव्हाण असं हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचं नाव. मुंबईच्या वाघाटणे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती 6 वाहनांचा अपघात. अपघातामध्ये काही प्रवाशांना किरकोळ दुखापत. अपघातामुळे मार्गावरची वाहतूक काही काळ मंदावली. नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये अपघात. विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची तरुणाला धडक. युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.